birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Save. Happy birthday to you. तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. माझी गुणाची पोर आणखी मोठी झाली. लाखो दिलो की जान, कोल्हापूरची शान, खतरनाक ब्लॉगर, मनाने एकदम चांगली आमची सावी मॅडम नाईक यांना रंकाळ्याच्या खोलापासून ते पन्हाळ्याच्या टोकापर्यंत हार्दिक 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 शुभेच्छा. हॅपी बर्थडे सावी. हॅपी बर्थडे सावे. थँक्यू थँक्यू सो मच. तुम्ही ना दोघं माझी जान आहात. आई अगं भाऊ कुठे आहेत? भाऊंचं काय विचारू नकोस बाई. त्यांच्या लाडक्या नातीचा बर्थडे आहे की नाही, सकाळपासून उठून बसल्यात. त्यांना ते काही सुधारणा झाले बघ. सावीच्या आवडीचं काय आणूया, तिच्यासाठी हे करूया का ते करूया का, नको ते तर गेल्या टायमाला केलत, असं करत बसल्यात बघ. भाऊ पण ना सावी, भाऊंचं लय जीव आहे तुझ्या. तू कवा उठतेस याची वाट बघत बसल्यात. चल आवरून घे पटकन. हा, मी औक्षण करते तुला. पोरानो लवकर आवरून या. आवरा लवकर. खूप मोठी हो. थँक्यू सो मच. हा, आणि आम्हाला विसरू नकोस म्हणजे झालं. तर तू काय म्हणत होती मगाशी? अगं थांब 2 मिनिटं. मज्जा आहे. अगं रीने, काय गरज होती याची? हा, उगाच गिफ्ट वगैरे आणत बसली. ए, मी नाही का आणलेलं, तुमचा बॉयफ्रेंडने दिलंय. काय? त्यानं पाठवलंय? हा मग हो हो. चिट्टी आई. स्पेशल दिवसाचा पहिला चहा या स्पेशल कपातून प्या. कपाला लावलेल्या ओठाने ते शेवटच्या घेतलेल्या चहाच्या गोठाने तुमच्या हृदयात सामावून घ्या. घोट काय रीने, गणित पेटलाय. पराग. अगं म्हणजे ते बघ ना, रोमॅन्टिक धीर मुजुमदार सारखा पैलवान पर्सनॅलिटी असलेल्या माणसात कवी दटलाय ग, असं म्हणायचं होतं मला. बरं, तुम्ही दोघांनी इथंच नाश्ता करायचा, नाहीतर जाशीला. हा, या या या. आम्ही दोघे इथनं कशाला हलतोय, आमची ड्युटी इथंच लावल्या. मुजुमदार सास पराग. ससा इथंच आहे, मी इथंच थांबणार आहे.
गिफ्ट मस्त आहे. हे सरप्राईज मला खूप आवडलं. थँक्यू सो मच. हा तर ट्रेलर होता. पिक्चर अजून बाकी आहे. आता आयुष्यभर एकापेक्षा एक भारी सरप्राईज साठी रेडी राहा. बघू की काय काय आणि किती वेळ सरप्राईज देत आहे. माझं कधीच प्रेम कमी होणार नाही. बघाच तुम्ही. बघू बघू. मग बाकी काय? बाकी हेच की भाऊंना कसं आणि कधी आपल्याबद्दल सांगू हे कळत नाहीये. अरे केवढा घाबरतोय जा. मी आहे बरं. काय कालची मीटिंग जरा जास्त लांबली वाटतं. नाही म्हणजे काय काल सकाळी गायब झालेला आत्ता दिसतोय म्हणून विचारलं. हा ते नाही बरोबर आहे. म्हणजे काय इम्पॉर्टंट कामाची मीटिंग असल्यावर जास्त लांबणारच की काय. हा इम्पॉर्टंट काम होता. आणि आता सुद्धा एका इम्पॉर्टंट मीटिंग साठीच निघालो. येतो. सेंट एक नंबर हो का. एक नंबर सेट. ते नाही कामाचीच मीटिंग आहे ना. काय म्हणजे काय की स्वतःच्याच लग्नाला तयार होऊन चाललायचं असं वाटायला लागलंय म्हणून विचारलं. काय रे कुठली पोरगी बिरगी पसंत करायला निघालेला नाहीस ना मग. नाही काय म्हणजे काल हिरा तयार व्हायला गेली आणि तू तिला सोबत न घेताच गेला. गडबड असेल ना. पण आज गडबड व्हायला नको म्हणून हिराला आधीच तयार व्हायला सांगितलंय. कसं हिरा हिरा बाबा आले. मी तयार आहे. कशी दिसतेय मी. आगे एक नंबर एकदम ब्युटिफुल. राजा जा दोघं जण जावा सोबत घे तिला आणि मस्तपैकी फिरून या. आणि हिरा लक्षात ठेव सोबत राहायचं. हातातला हात सोडायचा नाही. लांब कुठं जायचं नाही. कळलं ना.
एन्जॉय करा, फिरा मस्त पैकी. यार हवेत फिरा. हॅपी बर्थडे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. माझ्या लाडक्या नातीसाठी तिच्या आजोबांनी बनवलेला खास तिच्यासाठीचा स्पेशल चहा. थँक्यू भाऊ. अहो पण तुम्ही कशाला बनवायचा? माझ्या हातचं आवडत नाही बाई. काय पण काय भाऊ, तुम्ही बनवलेलं सगळं आवडतं मला. हे बघा सावी मॅडम, दररोज तुम्ही मला चहा देताय की नाही, म्हणून म्हणलं मग आज तुमचा वाढदिवस आहे तर मी स्वतःच्या हाताने का देऊ नये. घे अगं, घे की. आवडतो म्हणतेस ना, मग आता का घेणं झालीस? आम्हाला बरं वाटावं म्हणून खोटं खोटं आवडतंय असं म्हणालीस? नाही हो भाऊ, तसं काही नाही. द्या. सावी. हा अगं रिने, अगं ते आईची औषधं काढायची होती. थांब मी काढून येते. थांब थांब, आज दररोज तर काम करतेसच की नाही. अगं आज वाढदिवस आहे, मैत्रिणी बरोबर निवांत गप्पा मारी चहा पी. मी औषधं काढून देतो अनुराधाला. घे चहा घे. एक मिनिट थांब, तिकडे देते. अगं थांब ग. काय करते? एक मिनिट थांब. घे. मला माहितीये तुला याच कपातनं चहा प्यायचा आहे ना. घे. दीपे, चल औक्षणाचं ताट धुवून झालंय, आता बाकीची तयारी करता येईल पटपट. हा तू नाश्त्याचं आवरायला घेतलंस ना. चला चला, बाजूला वा पाठशिरी. बाजूला बाजूला, बाजू बाजू. ती दुसरी पिशवी कुठे आहे रे? हे बघ अनुराधा, पाहिजे ते सगळं सामान आणलेलं आहे. हे सगळ्यात आधी जे आहेत ना, हे पेढे आणलेले आहेत. औक्षणाचं काम झालं की नाही, सगळ्यात आधी पेढे खाऊ घाला, म्हणजे पुरीचं तोंड गोड होईल. वय ही भाजी पण आणलेली आहे. चांगली भाजी, पुरीला आवडती भाजी. भाजी करा तिच्यासाठी. हा, कोशिंबीर करायला मात्र विसरू नकोस. अरे हा, ते पुरणपोळीचं सगळं सामान आहे की नाही, नसलं तर सांगा, आता लगेच जाऊन घेऊन येतो. सगळं आहे. नाही काही राहिलं असं नको व्हायला, अजून आठवून बघ काय असलं तर. हा, बासुंदी. अरे हे बघ, काजू बदाम दूध सगळं आणलेलं आहे. मस्त बासुंदी करा. सावीला बासुंदी पण खूप आवडत्या. वय भाऊ करणार आहे. भाऊ जरा हळू करा. अरे भाऊरावाच्या नातीचा वाढदिवस आहे. आमच्या सावीचा वाढदिवस कसा अगदी एकदम स्पेशल व्हायला पाहिजे. हा, ही कमी पडायला नको. काही लागलं सांग, अजून मी पटकन जाऊन घेऊन येतो. समधी तयारी झाली. सावीचा बर्थडे म्हणजे स्पेशल तर होणारच की. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका.
नाही नाही मी कशाला टेन्शन घेतोय तुम्ही करा. आज पण तुम्ही गप्पा का मारा तू भरायला यार स्वयंपाकाचं बघा पाठचिरी. चला 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 टाइम पास करू नका. चला घ्या लवकर साहेब. ये औक्षणाचा मी बघतो. करते की काळजी करू नको अनुराधा तू स्वयंपाका बघ. करा करा करा. तारसी फुलं कुठे ठेवलेली ठेवल्यात ठेवल्यात भाऊ तुम्ही वेळेला करतो ती येऊ तर दे. किती दिवसांपासून मनात होतं बघा माझ्या की तुमच्यासोबत असं बाहेर फिरायला यावं, आपण दोघांनीच सोबत वेळ घालवावा, तुमच्यासोबत बोलावं आणि खूप मज्जा करावी. अहो पण खरं सांगू मी हे तुम्हाला कधी सांगू शकले नाही आधी. पण आता कसं तुम्ही अगदी बरोबर ओळखलं बघा माझ्या मनातलं आणि मला असं बाहेर घेऊन आलात. कसलं भारी वाटतंय मला. तुम्ही खरंच आता माझ्या मनातलं ओळखायला लागलाय. मी कसलं काय समजून घ्यायला लागले. मला बळजबरी पाठवलंय माझ्यासोबत. काय झालं, काय बोललात का तुम्ही? नाही काय नाही. अहो काय झालं, तुम्ही आता माझ्या बरोबर खुश नाही आहात का? हॅलो, अहो भेटायचं ठरलं होतं ना, कुठं भेटायचं पण? हा मी मीटिंगचं लोकेशन मेसेज करतो. मीटिंग बाजूला कोणी आहे का? या राईट. बरं ठीक आहे, पण किती वेळ लागेल तुम्हाला? हे काय पोचतोच आहे लगेच. आता ठेवतो, बाय. ओके. कामाचा फोन होता का? नाही मैत्रिणीचा होता. मी पण ना कामाचाच असेल. अहो पण तुम्ही सांगितलं नाही मला मगाशी. तुम्ही आता खुश आहात ना माझ्या बरोबर? नाही असं काही नाही. ऍक्च्युली काय ना मी कामासाठी निघालो ना की मला आडमध्ये दुसरं कोणी आलेलं चालत नाही. मला कामावर फोकस करायचं असते. आता बघा ना कामावर निघालोय. फिरायला काय आपण नंतर कधीतरी गेलोच असतो की. हो खूपच फोकस आहात तुम्ही. नाही पण ठीक आहे, तुम्ही करा ना तुमच्या कामावर फोकस आणि मी तुमच्या. मी इथे तुमच्या बाजूला बसते. तुम्हाला अजिबात डिस्टर्ब नाही करणार हा, प्रॉमिस. डिस्टर्ब काय करायचंय. इथं अख्खा प्लॅन फ्लॉप केलाय माझा. काय करू, हे हिराला घालवायला तर लागणारच. अहो काय झालं? गाडी बंद पडली. तिला पण आत्ताच बंद पडायचं होतं. मग आता काय बघतो. काय झालंय?
इंजिनचा काहीतरी मेजर प्रॉब्लेम झालाय. अहो मग आता काय करायचं? आता मेकॅनिकला बोलवायला लागणार. मग होईल ना गाडी सुरू? मग बोलवा मग त्याला, बोलवून घ्या लगेच. मे बी सुरू होईल, मे बी नाही होणार. मी काय ना, या सगळ्यात खूप वेळ जाईल. मी कॅब बुक करतो, तुम्ही एक काम करा, तुम्ही घरी जावा. अहो नाही, मी थांबते ना इथेच. आपण एक काम करूया, थोडा वेळ वाट बघूया, म्हणजे होईल गाडी सुरू. तेच सांगतोय मी तुम्हाला. गाडी सुरू व्हायला किती वेळ लागेल किती नाही ते सांगता येणार नाही ना. सो तुम्ही जावा की घरी. नाही अहो, मी थांबते इथेच. मी तुमच्या जवळ थांबते, चालेल मला वेळ झाला तरी. काम करतो मी, मेकॅनिकला लोकेशन पाठवतो. तुम्ही जरा मागवा. काय ना, गाडीतून धूर बीर येईल, त्रास व्हायचा तुम्हाला. मागवा जा. हो. लोकेशन पाठवतो मेकॅनिकला. एक काम करतो, त्याला कॉल करूनच सांगतो. नाही हॅलो हॅलो मेकॅनिक. हॅलो. हा कुठे आहात तुम्ही? कधीपासून मी वाट बघते लोकेशनची. हॅलो, मी लोकेशन पाठवलंय बघा की तुम्हाला. आणि मी पण पोचतो लगेच. एक बॅग लागली होती माग, सोडवली ती. पोचतोच मी. हॅलो आरके, एक लोकेशन पाठवतो तुला. तिकडे जरा गाडी पाठव. हिराला थांबवलंय तिथं, तुला पिक करून घ्यायला लाव आणि घरी सोड डायरेक्ट. हा नवीन कप दिसतोय. कुठला स्पेशल माणसाने दिलाय काय? होय वहिनी, लय जास्त स्पेशल माणसाने गिफ्ट केलंय. अहो मीच गिफ्ट केलाय तिला. आज बर्थडे ना, म्हणून मीच गिफ्ट दिला तिला. काय ग, काय वहिनी, मस्त आहे की नाही? चांगला आहे की, तुमच्या फ्रेंडशिप सारखाच. चला, हे बघा, औक्षणाचं ताट पण तयार झाले. घ्या, वळून घ्या. चल 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 चल, ये. औक्षण करून घेऊया. नाही नाही, आधी तू आणि भाऊंनी खायचं, मग मी खाणार. धर. सुखी राहा. भाऊ
साविताई मी बघते. अरे एक्साइटमेंट. सुखी राहा. सावे, जो तुझा आजचा वाढदिवस आहे की नाही, तो आमच्यासाठी लई 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 स्पेशल आहे बघ, एकदम खास. कोणी सांगावं पुढच्या वाढदिवसापर्यंत तू परक्याची झालेली असशील. लग्न करून ज्याच्या घरी जाशील कायमची तिकडतीच होऊन राहशील. म्हणून आजचा वाढदिवस जो आहे तो या घरातला शेवटचा वाढदिवस असेल. असं काही नाही होणार भाऊ. मी जगाच्या पाठीवर कुठेही गेले ना तरी या घराला कधीच परकी नाही होणार. भाऊंना माझ्या आणि धैर्याबद्दल सांगून टाकू का? दीपा वहिनी पण बाहेर गेल्या, आता चान्स आहे. आजच्या दिवशी जर मी तुमच्याकडे काय मागितलं तर द्याल? अगं हे काही विचारणं झालं? सावे, आजपर्यंत मी तुला कुठल्या गोष्टीला नाही म्हणलेलं नाही, आणि आजच्या दिवशी तर चान्सच नाही. भाऊ विचार करून होय म्हणा, नाहीतर काय ते भलत असेल तर मागायच्या आणि तुम्ही होय म्हणून बसायचा. आजकाल लई गिफ्ट यायला लागल्यात, आता पण आलंय. भाऊ अहो ते एका क्लायंटनं पाठवलंय. सावीनी त्यांच्या प्रमोशनचा व्हिडिओ केला होता ना, त्यामुळं त्यांचा बिझनेस एकदम जोरात चालायला लागलाय, म्हणून त्यांनी हे गिफ्ट पाठवून दिलंय क्लायंटनं. होय का? मग खोला की, आम्हाला पण बघू दे काय स्पेशल गिफ्ट आहे ते. त्यापेक्षा माझं वेस खुलते आणि वहिनी. अगं दीप नको, हे असं दुसऱ्याचं गिफ्ट उघडणं बरं दिसतंय काय? अहो वंसे कुठे लोकांचे आहेत, आपल्याच असू दे. चिट्टी पण आहे याच्यात. टिपे आज की फाजीलपणा आता. हा तिचं गिफ्ट आहे ते, तिला पाहिजे तर उघडल, पाहिजे तेव्हा चिठ्ठी वाचून तुला काय करायचंय दे ठेवून. हा भाऊ पण ठेवून दे.
ते नाही, ते कंदी पेढे संपले काय? एक 4-5 मिळाले असते तर टेस्ट घ्यायला बरं झालं असतं ना जरा. हे घे, तुलाच भरवणार होते तर. पराग. वहिनी सावे, आज दुपारच्या जेवणात काय पाहिजे? तुला जे पाहिजे ते सांग, तुला जे आवडेल ते करेल. धैर्याने तर ऑलरेडी सगळं प्लॅन केलंय. आता घरी कशी थांबू मी आणि धैर्यांकडे कशी जाऊ? आई, बहुतेक यांचा दुपारचा प्लॅन फिक्स झालाय. आपण रात्री प्लॅन करूया. मज्जा येईल. हा, रात्रीचा प्लॅन करूया ताई. अगं आता काय, आता मी स्टुडिओला जाणार ना, मग दिवसभर तिकडेच असणार, हाय की नाही रिने? होय, ते कुकिंग कॉम्पिटिशनचं एडिटिंगचं लय काम बाकी आहे ना अजून, ते पूर्ण करायचं जाऊन आम्हाला स्टुडिओत. बरं चला येतो आम्ही. आता सावे, हा? तू काहीतरी मागणार होतीस ना? संध्याकाळीच सांगते भाऊ. म्हणजे मागते. बर, चल येते. चल 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 बरं. टेन्शन घेऊ नका वंस. तुम्ही मागायचे ते तुमचं मागणं मी भाऊंकडे मांडते, ते पण माझ्या स्टाईलने. बघाच तुम्ही.